लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. या लेसनमध्ये आपण वेगवेगळे जे प्राण्यांचे वर्गीकरण करताना वेगवेगळ्या प्रकारातले वेगवेगळ्या संघांमधील आपण हे वर्गीकरणामध्ये फायलेम आपला पोरीफेरा झालं आहे, प्लॅटीहेल्मेथिस झालं आहे, सिलेंट्राट आहे. तर त्याच्यातला आपण आता पुढचा जो फायलेम पाहत आहोत तो आहे ॲनिलिडा. ॲनिलिडामध्ये लक्षात घ्या अर्थवॉर्म म्हणजेच गांडूळ याचं आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला त्याचे कॅरेक्टर लगेच लक्षात येतील. तर आपण फायलम ॲनिलिडा हा आपण पाहतो आहोत. ह्याच्यातलं पहिलं कॅरेक्टर आहे हे बघूया त्याचं. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग सिलेंड्रिकल अँड मेरिकली सिगमेंटेड. लक्षात घ्या हे याचं जे शरीर आहे हे बघा अर्थवॉर्म आहे, लीच आहे, नेरिस आहे. हे बघा शरीर कसं आहे खवल्यासारखं असे सेगमेंटेड आहे, असे भाग पडत आहेत त्याचे, म्हणून त्याला तसा तो सिलेंड्रिकल पण आहे एक लांब सडक असा आणि सेगमेंटेड आहे. मेटामॉरिकल सेगमेंटेड म्हणजे ते असे छोटे छोटे भाग पडू शकतात. तर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाईट. लक्षात घ्या काही हे प्राणी बऱ्यापैकी स्वतंत्र हे जगतात, पण काही काही हे दुसऱ्यांच्या शरीरामध्ये पण राहतात काही काही. लक्षात घ्या फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे मरीन ऑर फ्रेश वॉटर ड्रिवेल ऑर टेरेस्ट्राईल. लक्षात घ्या काही हे समुद्राच्या पाण्यामध्ये वाढतात, काही गोड्या पाण्यामध्ये म्हणजे साध्या. तर काही प्राणी हे दोन्हीवर असतात, जमिनीवर पण असतात पाण्यामध्ये पण असतात. दीज ॲनिमल्स आर ट्रायफ्लोब्लास्टिक. मागच्या तासाला आणि त्याच्या आधीही सांगितलेलं आहे ट्रायफ्लोब्लास्टिक म्हणजे काय, 3 लेअरनी त्याचं शरीर बनले असतं. एक्टोडम, मिझोडम आणि एक्झोडम. तर लक्षात घ्या बायलॅटरली सिमेट्रिकल आहे हे. बायलॅटरली म्हणजे ह्याचे 2 समान भाग असे सममित द्विसममित म्हणतो आपण. आणि इकोलोमॉइट म्हणजे त्यांच्या शरीरावर असे बारीक असे पॅरापोडिया बघा इथे दाखवलेले आहेत, असे छोटे खवले असतात की ज्याच्यामुळे ते त्यांच्या शरीराची काय करतात हालचाल करू शकतात. दे हॅव स्कॅटिया और पॅरापोडिया और सॉकर्स फॉर लोकोमोशन. हेच सांगितलेलं आहे की त्यांच्या शरीराची लोकोमोशन म्हणजे हालचाल हे करण्यासाठी त्यांना त्यांच्या शरीरावर असे सॉकर्स असतात किंवा काय असतात तर पॅरापोडिया म्हणजे हे बघा बारीक बारीक दिसत आहेत नेरिसच्या याला. लीचला सुद्धा आहे पण ते दिसत नाही आहे. तर हे असं त्याला हालचाल करण्यासाठी असतात. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल्स. लक्षात घ्या त्यांचं शरीर हे एक ठराविक अशा क्युटिकलनी झाकलेलं असतं, म्हणजे एक प्रकारचं आवरण असतं असं समजा. तर दीज ॲनिमल्स आर आयदर फोर्टाईड और युनिसेक्शुअल म्हटलं जातं. लक्षात घ्या हे दोन्ही प्रकारचे. युनिसेक्शुअल म्हणजे काय, यांच्यामध्ये फिमेल्स आणि मेल असे दोन्ही प्रकारचे प्राणी आढळून येतात. असं जो प्रकार आहे तो ॲनिलिडा या संघातला आहे. अर्थवॉर्म त्याचे एक्झाम्पल दिलेलेच आहेत, अर्थवॉर्म, लीच, नेरिस. हे नावं लक्षात ठेवा, त्याशिवाय तुम्हाला हे कुठलाही फायलेम संघ आठवणार नाही. आणि त्याचे कॅरेक्टर लक्षात राहण्यासाठी एक्झाम्पल्स हे फार पक्के डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे फायलेम ॲनिलिडा पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अर्थवॉर्म कसं काय इम्पॉर्टंट आहे, तो फ्रेंड ऑफ फार्मर्स का म्हटला जातो हे तुम्हाला 6वीपासून झालेलं आहे की गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हटला जातो. तर त्याची आणि त्याचबरोबर लीच इज यूज्ड इन आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ ट्रीटमेंट. हा जो लीच आहे की नाही हे बारीक, तर ते आयुर्वेदिक याच्यामध्ये ते काय करतं माहिती आहे का, शरीरातलं विषारी जे रक्त आहे ते शोषून घ्यायचं काम हा लीच करतो आणि म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये ते शरीरावर सोडलं पण जातं. हे आहे हां. तर हे लक्षात घ्या. फायलेम झाला ॲनिलिडा. आता पुढचा आहे फायलेम महत्त्वाचा जो आर्थ्रोपोडा.
दीज ॲनिमल्स हॅव जॉईंट ॲपेंडेजेस. म्हणजे हे बघा, आर्थ्रोपोडामध्ये पक्क म्हणजे हा सर्वात मोठा असा संघ आहे, सर्वात मोठा असा फायलेम आहे जो आर्थ्रोपोड आहे, ज्याच्यामध्ये कितीतरी प्राणी आहेत बघा. कॉक्रोच आहे, स्कॉर्पियन, बटरफ्लाय आहे, सेंटिपिड. म्हणजे हे इतके, आता हा जो आहे सेंटिपिड, जेव्हा पाऊस पडल्यानंतर असे मातीमध्ये याच्यामध्ये पडलेले आपल्याला हे दिसतात बघा. कॉक्रोच तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या प्रकारचे जे घरामध्ये असू द्या बाहेर आहेत, हे जे जे आपल्याला आर्थ्रोपोडा ज्याला काय म्हणता येईल, हे असतं, लेग्स असे असतात म्हणजे पाय असे असतात बघा, डाससुद्धा यातच मोडतं. विंचू आहे, बटरफ्लाय आहे, हे सगळे आर्थ्रोपोडा या संघातलेच प्राणी आहेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायलाही हा संघ सोपं आहे. कारण आर्थ्रो म्हणजे पाय असतात बघा असे, आर्थ्रो. आणि ते अँटिना वगैरे सारखे त्याचे म्हणजे ते घेण्यासाठी. आणि पोडा म्हणजे पाय. तर दीज ॲनिमल्स हॅव जॉईंट ॲपेंडेजेस, हिन्स दे आर कॉल्ड आर्थ्रोपोड्स. म्हणजे त्यांचे असे जोडलेले असतात म्हणून त्यांना आर्थ्रोपोडस म्हटलं जातं. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम धिस फायलेम. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वात जास्त असा कुठला फायलेम असेल तो आहे आर्थ्रोपोडा, सगळ्यात मोठा असा आहे. हिन्स दिस इज लार्जेस्ट फायलेम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. आता लक्षात घ्या यांची संख्या कशी काय जास्त असेल, तर हा एकदम कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलू शकतो. ही जो डार्विनचा सिद्धांत आहे तो इथं क्लिअर होतो आहे की ह्यांचा संघच का जास्त मोठा आहे, तर हे कोणत्याही परिस्थितीत जगण्याची यांची तयारी असते. These animals are found in all types of habitat, ranging from deepest ocean to highest mountain. हा प्राणी असा आहे आर्थ्रोपोडा, हा कुठेही सापडतो. समुद्राच्या तळापासून ते मोठमोठ्या जे माउंटेन्स आहेत, जे हिमालयासारखे अशा ठिकाणीही हे आपल्याला सापडू शकतात. म्हणून हा सगळ्यात जास्त मोठा संघ आहे. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रायफ्लोब्लास्टिक. मगच सांगितले ट्रायफ्लोब्लास्टिक, 3 लेअरनी त्यांचं शरीर तयार होतो. इकोलोमेट, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. त्यांचंही शरीर हे विभागाने असं बनलेलं असतं, बायलॅटरली सममित आहे, द्विसममित आहे. आणि महत्त्वाचा जो वेगळा भाग काय आहे ह्याच्यात, चायटोनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. किटिनियस एक्झोस्केलेटन म्हणजे काय, त्यांच्या शरीरावर तुम्ही आता कधीही कुठल्याही, तुम्ही आता मुलांना खूप सवय असते बघा की असे कॉक्रोच वगैरे पकडायची, त्यांचे पाय काय तोडतात वगैरे. तर ह्याचं जे शरीर आहे बघा, हे शरीर जे आहे हे कायटिन नावाच्या याच्या लेअरनी बनलेलं आहे. तर हा प्रकार ह्याच्यामध्ये असतो आर्थ्रोपोडामध्ये, हे लक्षात घ्या. तुम्ही फुलपाखराचं पण बघितलं असेल, ते रंग आपल्या हाताला जर ज्यांनी पकडलेलं वगैरे आहे त्यांना माहिती. तर दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. याच्यामध्ये सुद्धा दोन्ही प्रकारचे असतात, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजे असे वेगवेगळे प्राणी असतात. तर एक्झाम्पलमध्ये खूप प्रकारचे प्राणी ह्याच्यामध्ये लक्षात येतील तुम्हाला. क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओन, मिलीपीड, सेंटिपीड, परत कॉक्रोच, बटरफ्लाय, हनीबी, सगळे मधमाशा आहेत, फुलपाखरू आहेत, कॉक्रोच आहेच, क्रॅब आहे, विंचू, या स्पायडर आणि स्कॉर्पिओ, विंचू, हे सगळे प्राणी या आर्थ्रोपोडामध्ये येतात. लक्षात आला हा आर्थ्रोपोडा हा संघ. त्याच्यानंतर लेटेस्ट थिंक हा पण भाग इलिमिटेड म्हणजे रिड्यूस केलेला आहेच आहे. आता पुढचा जो संघ आहे तो आपण पाहूया, मोलुस्का. याच्यामध्ये लक्षात घ्या फायलेम मोलुस्का हा कशावरून लक्षात ठेवायचा,
तर मी दरवेळेस सांगते तसं ह्याचे सुद्धा तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. ऑक्टोपस. आता ऑक्टोपस आपण ज्यांनी प्रत्यक्षात पाहिलं आहे त्यांनी ठीक आहे, पण तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये वगैरे पाहायला पण मिळतो. आणि त्याच्यामध्ये दुसरे जे प्रकार आहेत ते लक्षात ठेवा. गोगलगाय, स्नेल आहे बघा, स्नेल खाली दाखवली. परत बिवेल म्हणजे जे शंखाच्या ह्याच्यामध्ये वगैरे पण ते असतात. आणि त्याचबरोबर मोती जो तयार होतो त्याच्यामध्ये शंख शिंपले म्हणतात आपण त्याला. तर हा सगळा पूर्णपणे प्राण्यांचा संघ हा मोलुस्कामध्ये ॲड होतो. आता त्याच्यावरूनच आपण त्याची बॉडी स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे, हा कसा आहे बाकीच्यांपेक्षा वेगळा ते सांगते. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी. लक्षात घ्या, हे जे स्नेल आहे हे ज्यांनी पाहिले किंवा ज्यांनी हाताळे थोडंसं हातला एकदम सॉफ्ट असतो बघा, खूप अतिशय मऊ आणि सरकतो, घसरडा असतो, स्लिमी. हिन्स दे आर रेफर्ड ॲज मोलुस्के. म्हणून त्यांना मोलुस्का असं म्हटलं जातं. धिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलेम इन ॲनिमल किंगडम. पहिला कोण आहे? फर्स्ट तर आर्थ्रोपोडा अँड सेकंड इज मोलुस्का. कारण हे फिलिंग दी ब्लँकसाठी सुद्धा बऱ्यापैकी विचारलं जातं. जो हायेस्ट लार्जेस्ट फायलेम कोण आहे तर आर्थ्रोपोडा आणि सेकंड लार्जेस्ट तर मोलुस्का. हे लक्षात ठेवा, फिलिंगमध्ये येतच बऱ्यापैकी. दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक मोलुस्काज आर मरीन बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्रिवेल्स. लक्षात घ्या, हे बऱ्यापैकी जमिनीवर तर दिसतील, पाण्यात तरी किंवा दोन्हीकडे राहणारे असे आहेत. आणि काही जे मोलुस्क जे पाण्यामध्ये असतात म्हणजे समुद्रामध्ये असे बऱ्यापैकी सापडतात, जसं की ऑक्टोपस आहे, हा समुद्रात असतो. फ्यू आर फ्रेश म्हणजे जे स्वच्छ पाण्यामध्ये जे वगैरे दिसतात गोड्या पाण्यामध्ये ते पण काही प्राणी आहेत, जसं की स्नेल वगैरे. तर तुम्ही हा ऑक्टोपस तुम्ही ते कार्टूनच्या सिरियलमध्ये पण पाहिलेलं असेल बघा, ते ऑक्टोपस अशामध्ये दिसतो, ते वापरलेले आहेत. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स आर ट्रायफ्लोब्लास्टिक. परत एकदा 3 लेअरनी हा ट्रायफ्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेअरनी यांचं शरीर बनलेलं आहे. युकोलोमेट, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. ह्याचं शरीर बिलकुल असं सेगमेंट म्हणजे असे लेअर नाही आहे त्याच्यामध्ये. तर आणि तो शरीर तर सॉफ्ट आहेच, मग असे सांगितले. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल देअर बॉडी इज शो बायलॅटरली सिमेट्रिकल. स्नेल हा फक्त बायलॅटरल सिमेट्रिकल आहे, बाकी मात्र कुणीही हे असिमेट्रिकल बॉडीचं आहे त्यांची किंवा नॉन सेगमेंटेड. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन लाईक हेड, फूट अँड वर्सियल मास. लक्षात घ्या, स्नेलमध्ये पण हेड आहे वरचा, फूट म्हणजे खालचा भाग आहे आणि मधला जो आहे तो विस्कॅरल मास म्हणून हा यूज केला म्हणजे म्हटला जातो. लक्षात घ्या, विस्कॅरल मास इज कवर्ड विथ मेटल. दिस मेटल सिक्रेट्स अ हार्ड अँड कॅल्सिरियस शेल. लक्षात घ्या, इथं बिवेलला पण तुम्हाला दिसतंय किंवा स्नेलला सुद्धा लक्षात आलं असेल की ह्याला हे कवर बनवायचं काम हा मधला जो मासचा भाग करतो आणि तो एक कडक असं हार्ड असं शंखाला पण दिसतं, शिंपल्याला असतं, शंखाला असतं. धिस शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर इवन ॲबसेंट इन सम केसेस. काहीमध्ये दिसतं, काहीमध्ये असतं किंवा नसतं, असे तिन्ही कंडिशन असू शकतात. पण असतं बऱ्यापैकी हार्ड वगैरे दिसून येते, हे बिवेलमध्ये दिसतं बघा. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. परत एकदा ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे दोन्ही प्रकारचे प्राणी आढळून येतात. बिवेल, स्नेल, ऑक्टोपस हे लक्षात घ्या. इथपर्यंत आज आपण पाहूया. सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन पण ह्याच्यात डिलीटेड झाले तरी पण वाचायला काय हरकत नाही आहे. ऑक्टोपस मोस्ट क्लेवर ॲनिमल. लक्षात घ्या, हा क्लेवर म्हणजे हुशार असा नॉन कॉर्डेटमधला एक आहे. इट कॅन चेंज इट्स कलर. हा स्वतःचा रंग बदलतो असा हा ऑक्टोपस हुशार. काही वर्षापूर्वी हे भविष्यसुद्धा वर्तवण्यासाठी
विचारलं होतं किंवा हा भविष्य सांगितला होता असंही बातम्यामध्ये वगैरे माहिती आली होती. म्हणजे आपल्या भारतात नाही, परदेशामध्ये असं. तर त्या ऑक्टोपस काहीतरी सांगायचा भविष्य वगैरे. आता हे किती खरं आहे ते माहीत नाही. इट कॅन परफॉर्म 3 टाईप्स ऑफ लोकोमोशन्स लाईक स्विमिंग, क्रिपिंग अँड वॉकिंग. तिन्ही गोष्टी करू शकतो तो. हे अशा प्रकारे ऑक्टोपसची माहिती आहे. ती काही आपल्याला नाही आहे, पण तरी तर पुढचा फायलेम आपण पुढच्या तासाला घेऊया. नोट्स लिहा. खूप मुलं अभ्यास करत नाही आहे आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे तुम्हाला पटपट व्हिडिओ मी लगेच पाठवायच्या आधीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ हे पाहायला मिळतील. त्याच्यामुळे करा. नोट्स कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. शाळा सुरू झाल्यावर मी नाहीतर बघा मग एकेकांचं हे करणारच आहे, नोटिफिकेशन पण करत जाऊ.